कलांगण संगमेश्वरच्या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। एक 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आमच्या या संवाद मालिकेचा 24वा भाग घेऊन आम्ही आपणा समोर आलो आहोत। आज या संवाद मालिकेत मी संवाद साधणार आहे मूळ आंबव देवरुख जवळील आंबव या गावच्या मृदुला माने यांच्यासोबत। आणि मृदुला माने यांच्याबद्दल सांगण्याची विशेष गोष्ट अशी की ज्याला म्हणजे त्या वास्तुविशारद तर आहेतच, परंतु वास्तुविशारद असताना हेरिटेज कॉन्झर्वेशन हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय आहे। आणि म्हणून हेरिटेज कॉन्झर्वेशनच्या बद्दल बोलत असताना आपल्या संगमेश्वर तालुक्यातीलच ज्या कर्णेश्वर मंदिरामध्ये, कर्णेश्वर मंदिर हे एक स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध आहे। आणि म्हणून त्या कर्णेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवर मी मृदुलाशी गप्पा मारणार आहे आणि त्यांच्याकडून त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीविषयी, की जी एक वेगळी अनवट कारकीर्द आहे, की सर्वसाधारणपणे ही वाट चोखाळली जात नाही, अशा एका वेगळ्या वाटेवरून केलेला हा सगळा प्रवास आहे। त्या प्रवासाविषयी मृदुलाकडून मी आज माहिती विचारून घेणार आहे आणि आपल्याला सुद्धा त्याची अवगत करून देणार आहे। सुरुवात करूया। सर्वप्रथम या आमच्या संवाद मालिकेत मी स्वागत करतो मृदुला माने यांचं। मृदुलाजी नमस्कार। या आमच्या संवाद मालिकेत आपलं स्वागत करतो। मृदुला माने या आर्किटेक्ट आणि इंग्लंडमधील विद्यापीठातून कॉन्झर्वेशन ऑफ हिस्टॉरिक बिल्डिंग या विषयात सुद्धा त्यांनी पदवी संपादन केलेली आहे। मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हेरिटेज कॉन्झर्वेशन हा अभ्यासाचा त्यांचा मुख्य विषय आहे। मंडळी, हेरिटेज या शब्दाचा अर्थ वारसा असा होतो। त्याचसोबत हेरिटेज या शब्दाचं जेव्हा आपण डिक्शनरी मिनिंग शोधायला जातो तेव्हा त्याच्यामध्ये वडिलोपार्जित मिळकत असाही त्याचा एक अर्थ उलगडला जातो। आणि जेव्हा वडिलोपार्जित मिळकत असा अर्थ त्याचा उलगडत जातो तेव्हा त्या मिळकतीसोबतच वडिलोपार्जित मिळकत आणि बोजा असाही त्या वारसा या शब्दाचा अर्थ आपल्याला डिक्शनरीमध्ये सापडतो। मला आजच्या संवादाची सुरुवात मृदुला या प्रश्नापासून करायची की भारतामध्ये या वारशाकडे, आता जसं आपण म्हटलं की मिळकत किंवा बोजा असा त्या हेरिटेज या शब्दाचा अर्थ उलगडतो, तर भारतामध्ये या वारशाकडे मिळकतीच्या ऐवजी बोजा म्हणून पाहण्याची मानसिकता गेल्या काही वर्षात झाली होती असं आपल्याला वाटतं? ऍक्च्युली म्हटलं तर सरळ सोपा प्रश्न आहे, पण म्हटलं तर नाही। गेल्या काही वर्षांपेक्षा सुद्धा एक इंडियन कल्चर म्हणून आपण हेरिटेजकडे कसं बघतो ह्याचा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे। आणि तुम्ही सुरुवात जी केली ती डिक्शनरी मिनिंग पासून केली, तर आम्ही म्हणजे विदिन द फील्ड जेव्हा हेरिटेज ह्या संज्ञेचा विचार करायला लागतो तेव्हा त्याचा फक्त हा एवढाच अर्थ अपेक्षित नसतो की जे काही मला माझ्या आधीच्या जनरेशनकडनं मिळालं, जे काही जुनं ते सगळंच हेरिटेज नाही। तर जुनं आणि हेरिटेज या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे। तो फरक असा आहे की जे काही आपल्याला मिळालं आहे त्याचा आपण कुठच्या व्हॅल्यूज असाइन करतो, की त्याच्यासोबतचं माझं असोसिएशन काय, जेव्हा माझं त्या गोष्टींसोबतचं कनेक्शन एस्टॅब्लिश झालेलं असतं किंवा हे आतून वाटलं पाहिजे की हा हे जपलं पाहिजे किंवा हे काहीतरी महत्वाचं आहे, हे मला मिळालंय हे माझ्यापेक्षा पुढच्या पिढीला पण गेलं पाहिजे, तेव्हा त्याला जे काही आपल्याला मिळालं आहे ते हेरिटेज या कॅटेगरीमध्ये मोडतं। म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात करतो की जेव्हा ॲज अ कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट की पहिला प्रश्न असतो की एखादी गोष्ट का जपायची, म्हणजे कशी जपायची, कधी जपायची वगैरे हे अजून पुढचे प्रश्न आहेत, पण मुळात जपायचीच का हा पहिला प्रश्न असतो। आणि मग जे जपतोय ते खरंच हेरिटेज की नुसतंच ते वर्षानुवर्ष सर्व्हाइव्ह झालेलं आहे, हा देर इज अ प्रोसेस कॉल्ड सिग्निफिकन्स असेसमेंट, की त्या वास्तूचं किंवा त्या स्थळाचं किंवा इवन वारशाचे फक्त आर्किटेक्चरल फॉर्म हा एकच प्रकार नाही, तो इट इज वन ऑफ द मेनी अदर फॉर्म्स, की इतरही प्रकार आहेत, भाषा आहे, लिटरेचर आहे किंवा वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आहेत, हेही सगळे वारशाचेच प्रकार आहेत। पण जेव्हा बिल्ट फॉर्ममध्ये आम्ही जेव्हा ॲज अ प्रोफेशनल सुद्धा ह्याच्यात काम करतो तेव्हा आमची पहिली पायरी हीच असते की टू आयडेंटिफाय द डेफिनेशन ऑफ हेरिटेज फॉर दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर ऑर फॉर दॅट पर्टिक्युलर साईट। तर जेव्हा हे समजून येतं की ते का जपायचं आहे, मग ह्याकडे ऍक्च्युली लक्षात येतं की मग खरंच तो बोजा आहे की तो वारसा आहे। आणि ही प्रोसेस
अगदी जेवढी वाटते तेवढी स्ट्रेट फॉरवर्ड नाही, कारण युजली ज्या पण साईट्सवरती आपण जातो त्यांना ऑलरेडी म्हणजे अगदी 1000 वर्षांचा नाही तरी काही 100 वर्षांचा इतिहास असतो आणि त्या काळात वेगवेगळ्या गोष्टी ऑलरेडी घडून गेलेल्या असतात आणि मग प्रत्येक काळाचं महत्व वेगळं. मग जेव्हा मी आजच्या 21व्या शतकातच्या नजरेतनं तिकडे बघत असते तेव्हा माझ्यासाठी हा पुढचा काळ महत्वाचा, ह्याच्यावरनं पण त्याची व्हॅल्यू ठरते की त्याला हिस्टॉरिक व्हॅल्यू आहे की त्याला एज्युकेशनल व्हॅल्यू आहे की त्याला कल्चरल व्हॅल्यू आहे. हे जर का समजून आलं तर मग तो खरंच कुठच्या पद्धतीचा वारसा आहे आणि मग तो जपायचा की नाही आणि मग तो कसा जपायचा. तर जर का ह्या प्रोसेसवरती किंवा ह्या स्टेप्स थोड्याशा जास्त कॉन्शियसली आपण फॉलो केल्या तर मग त्याच्याकडे बोजा म्हणून बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलू शकतो. म्हणजेच एक प्रकारे की आता तुम्ही म्हणाला तसं की एखादी गोष्ट का जपायची असा प्रश्न, हा प्रश्न म्हणून पडणं आणि ऑब्लिगेशन म्हणून पडणं ह्याच्यातला एकदा फरक स्पष्ट झाला तर तो बोजा आहे का ऍसेट आहे त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघू. मृदुला, आपण पुढच्या आपल्या प्रश्नाकडे जात असताना पण त्याच्यापूर्वी थोडंसं मी पुन्हा तुम्हाला मागे नेतो की मी मगाशी उल्लेख केला की तुम्ही आर्किटेक्ट आहात, तुम्ही इंग्लंडच्या विद्यापीठातूनही पदवी घेतलेली आहे, पण मूळ देवरुख जवळच्या अंबव हे तुमचं गाव आहे. तुमच्या पहिल्या शिक्षणाविषयी म्हणजे सुरुवातीच्या तुमच्या शिक्षणाविषयी आणि एकूणच तुमच्या आतापर्यंतच्या करिअर विषयी बोलून मग आपण ह्या पुन्हा एकदा कॉन्झर्वेशनचा जो मुख्य विषय आहे आपला त्याच्याकडे नंतर जाऊया. ओके. माझं अगदी काही फार मोठं करिअर नाही, म्हणजे माझ्या पण करिअरची तशी अजून सुरुवात आहे. पण तुम्ही म्हटलं तसं की अंबव हे मूळ गाव आणि ऍटलिस्ट पणजोबा किंवा त्यांच्या आधीच्या काही जनरेशन्स पासून तरी आमचं तिथे घर आहे. तिथला म्हणजे तो इतिहासाचा तो भाग ऍज अ दिस जनरेशन आम्हाला नोन आहे आणि त्यामुळे पहिल्यापासून गावाशी प्रॉपर कनेक्शन्स आहेत. म्हणजे आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई, पण सगळे उन्हाळे हे गावीच, हे म्हणजे ऍटलिस्ट 1.5-2 महिना हे प्रॉपर गावीच स्पेंड व्हायचे आणि आजी आजोबांसोबत विदाऊट आई बाबा, म्हणजे प्रॉपर आजी आजोबांच्याच ताब्यात आम्ही सगळी असायचो, म्हणजे कझिन्स आणि सगळेच जण. त्यामुळे इथलं किंवा गाव हे काही असं वेगळं आहे किंवा माहीत नाही आहे अशी कधीच कॉन्सेप्ट नव्हती. आणि जेव्हा इकडे गावी असायचो तेव्हा हा सगळा रिजन सुद्धा बऱ्यापैकी फिरून झालेला आहे, म्हणजे फॉर्मली इनफॉर्मली. माझ्या बाबांना इन जनरल इतिहासाची फार आवड आहे आणि त्यांच्यासोबत असं चालत जाऊन इकडे तिकडे बघणं आणि ह्या सगळ्या गोष्टी पण खूप व्हायच्या. तर त्या दृष्टीने इथल्या जागेशी पण आणि इथल्या इतिहासाची पण ते एक बेसिक असोसिएशन पहिल्यापासूनच राहिलंय. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं तसं की हेरिटेज, एखादी वास्तू किंवा एखादी गोष्ट हेरिटेज केव्हा होते जेव्हा त्याच्याशी माझं कनेक्शन एस्टॅब्लिश होणार. सो त्या दृष्टीने दिस रिजन इज माय हेरिटेज किंवा इथे जे काही अनुभवायला मिळतं, म्हणजे अजूनही वर्षातनं एकदा तरी गावी येऊन इथे जोपर्यंत वेळ स्पेंड नाही करत तोपर्यंत वाटत नाही की म्हणजे काय म्हणतात काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तर तसं ते अंबावशी नातं आहेच पहिल्यापासनं. आणि त्यानंतर मुंबईमध्ये माझी शाळा पालेट्य. तर दुसरं इतिहास किंवा जुन्या वास्तू किंवा ह्या सगळ्याच ह्याच्याशी जास्त संबंध शाळेमुळे सुद्धा एस्टॅब्लिश झाला. म्हणजे आमच्या शाळेचं कल्चरल बॅकग्राऊंड खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि माझं बेसिक शिक्षण हे मराठी माध्यमातनं झालेलं आहे. तर शाळेतही आणि घरी सुद्धा हा एक विचार खूप क्लिअर होता की आपला इतिहास आपल्याला आपल्या भाषेतनं वाचता आला पाहिजे आणि त्यामुळे इतिहासाचं वाचन पहिल्यापासून जास्त झालेलं असल्यामुळे हे दुसऱ्या कोणाकडनं करण्यापेक्षा माझं मी वाचून समजू शकत होते की हा काय इतिहास आहे किंवा कसा इतिहास आहे, कोणी लिहिलेला आहे, कोण माणसं. तर त्यातनं सुद्धा कुठे ना कुठेतरी ह्याबद्दलची क्युरिओसिटी पहिल्यापासून निर्माण झाली होती आणि तो आईबाबांचा फार कॉन्शियस डिसिजन होता की मराठी मीडियम मधनंच बेसिक शिक्षण झालं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर सेमी इंग्लिश असेल किंवा त्याच्यानंतर टेक्निकल, म्हणजे 10वी नंतर माझं सायन्स बॅकग्राऊंड होतं, कारण आर्किटेक्चरला जायचं हे होतं. म्हणजे का ते नाही अगदी सांगता येणार प्रिसाईज पद्धतीने, पण इन जनरल आर्किटेक्चरमध्ये किंवा बांधकाम शैलीमध्ये इंटरेस्ट होता शाळेत असताना सुद्धा. आणि मग त्यातनं आर्किटेक्चरला जायचं हे साधारण 10वी-11वी पर्यंत क्लिअर झालेलं होतं. आणि मग आर्किटेक्चर हा 5 वर्षांचा कोर्स असतो आणि ऍटलिस्ट आमच्या वेळेस तरी बेसिक रिक्वायरमेंट 12वी सायन्सची होती. तर त्यामुळे 10वी नंतर सायन्स आणि दुसरा आर्किटेक्चरच्या जाण्यामागचा
एक उद्देश हा सुद्धा होता की दिस इज वन फील्ड की ज्याच्यामध्ये सायन्स आणि आर्ट दोन्ही गोष्टींची गरज लागते. की इट्स नॉट ओनली सायन्स और इट इज नॉट ओनली आर्ट, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ द थिंग्स. तर तोही थोडासा बाबांकडनंच आलेला विचार होता की जो जास्त पटला आणि ते जास्त लॉजिकलही वाटत होतं की जरी आर्टिस्टिक इन्क्लिनेशन्स असले, म्हणजे एका पॉइंटला फाईन आर्ट्समध्ये पण जायची इच्छा होती, पण तरी सुद्धा आर्किटेक्चरमध्ये कसं होतं की तुम्हाला फोटोग्राफी करायला मिळते, तुम्हाला ड्रॉइंग्स करायला मिळतात, तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला मिळतं. तर ह्या सगळ्याचं असं नाईस कॉम्बिनेशन इज आर्किटेक्चर. तर म्हणून आर्किटेक्चर. आणि मग त्यानंतर मी मगाशी म्हटलं तसं की शाळेमुळे, गावामुळे, घरच्या बॅकग्राऊंडमुळे इन जनरल इतिहासामध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता. आणि दुसरी क्युरिओसिटी नेहमी ही फार असायची की अरे पूर्वीच्या लोकांनी एवढ्या सगळ्या गोष्टी अशा करून का ठेवल्या, किंवा का आहे, आपण जे बघतोय त्याच्याबद्दल अजून माहिती का नाही मिळत. सो ते एक कुतूहल होतं म्हणा किंवा इंटरेस्ट होता म्हणा. तर त्या दृष्टीने मग आर्किटेक्चर मधल्या ज्या वेगवेगळ्या अजून शाखा आहेत की लँडस्केप आर्किटेक्चर असेल किंवा ऍडव्हान्स डिझायनिंग असेल, तर तसंच हेरिटेज कॉन्झर्वेशन किंवा आर्किटेक्चर कॉन्झर्वेशन ही एक स्पेशलाइज्ड शाखा आहे. तर म्हणून आर्किटेक्चरला गेल्यानंतरच ऑलमोस्ट दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून आय वॉज प्रिपेअरिंग फॉर कॉन्झर्वेशन आर्किटेक्चर. की जे अंडरग्रॅडच्या लेवलची जी डिग्री असते तेव्हाच मी ह्याच दृष्टीने कामं करत होते किंवा ह्याच दृष्टीने अभ्यास करत होते की पुढे जाऊन 5 वर्षानंतर स्पेशलायझेशन ह्याच विषयात करायचं आहे. आणि तशा ह्याबद्दलच्या स्पेशलाइज्ड म्हणजे अशा युनिव्हर्सिटीज फार कमी आहेत की ज्यांच्याकडे हा कोर्स आहे. तर त्यातली एक युनिव्हर्सिटी म्हणजे युकेला युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क म्हणून आहे. तर त्यांचा जगातला सगळ्यात चांगला कोर्स आहे किंवा एक दुसऱ्या नंबरचा कोर्स आहे. आणि दे आर वन ऑफ द अर्लिएस्ट हू स्टार्टेड दॅट कोर्स. की जर का खरंच जुन्या वास्तूंचा अभ्यास करायचा असेल आणि त्या प्रिझर्व करायच्या असतील तर त्या कशा करायचा, हा कोर्स त्यांनी ऑलमोस्ट 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीपासून सुरू केलेला होता. सो इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट कोर्स. तर म्हणून मग त्या दृष्टीनेच तयारी केली होती की तिकडेच शिकायचं असेल तर तिकडेच जाऊन शिकायचं म्हणून. सो तो 2 वर्षाचा कोर्स केल्यानंतर अगेन तेव्हा पण जाताना हे क्लिअर होतं की जर का हेरिटेजमध्ये काम करायचं असेल तर आय वॉन्ट टू वर्क ऑन माय हेरिटेज, आय डोंट वॉन्ट टू वर्क ऑन समबडी एल्सेस हेरिटेज. त्यामुळे हाही ऑप्शन होता की तिकडे गेल्यानंतर परत तिकडेच काम कंटिन्यू करणं. पण फॉर्च्युनेटली इथे अपॉर्च्युनिटीज होत्या तशा की जी लोक संपर्कात होती. तर त्यामुळे जेव्हा मी तिकडे होते तेव्हा सुद्धा आय वॉज लुकिंग फॉरवर्ड की जे काही तिकडे शिकतेय ते इकडे परत येऊन इम्प्लिमेंट कधी करायला मिळतंय. आणि मग त्यानंतर परत आल्यानंतर आय बीन वर्किंग इन मुंबई, रत्नागिरी ह्या सगळ्या भागामध्ये चालू आहेत काम. ह्या सगळ्या तुमच्या विवेचनामध्ये तुम्ही 2 गोष्टींचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये वडिलांना इतिहासाची खूप आवड होती असं तुम्ही म्हणालात. एक प्रकारे वडिलांचा प्रभाव या सगळ्या तुमच्या पुढच्या कारकिर्दीवरती आहे का असा प्रश्न मला त्यासाठी विचारावा लागतो. आणि तुम्ही आत्ता म्हणताना असं म्हटलात की आर्किटेक्टला का गेले असं विचारू नका. तर त्यामुळे आर्किटेक्टला का गेले असं नाही विचारत, पण मग आर्किटेक्टला गेल्यानंतर तुम्ही हेरिटेज कॉन्झर्वेशनच निवडलं, त्याच्यासाठी ते निवडल्यानंतर मग मला इकडे काम करायचंय असं तुम्ही म्हटलात. पण मुळात हेरिटेज कॉन्झर्वेशनच का, आर्किटेक्ट का असं नाही विचारत, पण हेरिटेज कॉन्झर्वेशनच का याच्याबद्दल आणि त्याच्यावरती वडिलांच्या असलेल्या प्रभावाबद्दल. आय थिंक हेरिटेज कॉन्झर्वेशनच का किंवा आर्किटेक्चरच का, माझं थोडंसं उलटं झालं की हेरिटेज कॉन्झर्वेशन करायचं म्हणून आर्किटेक्चर असं. कारण एका पॉइंटला असाही माझा थोडासा इंटरेस्ट जास्त आर्किओलॉजीमध्ये वाढला होता, पुरातत्वशास्त्रामध्ये. पण तेव्हा त्याबद्दल फारशी माहिती नव्हती. आणि म्हटलं तसं की आर्किटेक्चरमध्ये सगळ्याच वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळतात, खूप ऑप्शन्स ओपन राहतात, की इट इज नॉट अ व्हेरी मोनोटोनस फील्ड. तर म्हणून आर्किटेक्चर आणि मग त्याच्यापुढे इन जनरल इतिहासाबद्दलची आवड किंवा जुन्या इमारतींबद्दलची क्युरिओसिटी की कसं केलंय, काय केलंय, आत्ताच्या बिल्डिंग्स तेव्हा सारख्या का नसतात किंवा का जुन्या बिल्डिंग्स बघायला जास्त आवडतात. तर ह्या सगळ्या प्रश्नांमधनं मग हे कॉन्झर्वेशनचं फील्ड परस्यू करायचं असा तो काय म्हणतात तो विचार पुढे पुढे जास्त दृढ होत गेला की हा मला हेच करायला आवडेल, कारण बाकी फार सगळ्यात इंटरेस्ट नव्हता असं झालं. आणि बाबांचा प्रभाव फील्ड मध्ये असण्यापेक्षा आय वुड से की इन जनरल त्यांची पर्सनॅलिटी किंवा त्यांचा माइंडसेट हा पूर्णच माझ्यावरतीच आहे. म्हणजे फक्त कामावरती नाही, बट ॲज अ पर्सन इट्स ऑलमोस्ट सिमिलर. म्हणजे आय कॅन
रिलेट विथ हिम मोर दॅन एनीवन एल्स, की जी आमच्या कारण पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही फार एकत्र फिरायचो, किंवा कुठेही गेल्यानंतर एखादी गोष्ट कशी बघायची किंवा काय जास्त इंटरेस्टिंग आहे हे सगळं त्यांच्याकडनं आलं. आणि त्यांचं स्वतःचं बॅकग्राऊंड MSc सायन्स आहे, बट ॲट द सेम टाइम म्हणजे तरी म्हणजे त्यांचं बायोकेमिस्ट्रीमध्ये मास्टर्स आहे, बट ॲट द सेम टाइम ते स्वतः आर्टिस्ट पण आहेत. ते स्वतः चित्र काढतात, पेंटिंग्स, म्हणजे त्यांना गाण्याची आवड आहे, त्यांना इतिहासाची आवड आहे, सगळ्याच मध्ये त्यांना तेवढाच इंटरेस्ट असतो. आणि मग त्यामुळे इन जनरल नुसता माझ्या कामावर नाही तर आय वुड से की माझ्या पर्सनॅलिटीवरती त्यांचा प्रभाव खूप आहे. म्हणजे हा हेरिटेज तुम्हाला तुमच्या घरातूनच ह्या हेरिटेजची सुरुवात झालेली आहे. मृदुला, ह्या पुढच्या प्रवासाकडे जाताना एका गोष्टीचा, आता आपण संगमेश्वर तालुक्यात ही मुलाखत करतोय आणि आमच्या कलांगण संगमेश्वरसाठी करतोय, तर आमच्या कलांगणच्या या सर्व प्रवासामध्ये आम्ही केवळ म्हणजे कलेच्या संबंधितच कार्यक्रम करणे इथपर्यंतच मर्यादित न राहता एक कलेच्या पेक्षा सुद्धा एका परिघाच्या बाहेर जाऊन काही वेगवेगळ्या विषयांवरती कलांगण हे काम करत असतं. आणि त्याच माध्यमातून पर्यटन या विषयात सुद्धा कलांगणचा काही प्रयत्न पर्यटन वृद्धीसाठी म्हणून नेहमीच राहिलेला आहे. याच अनुषंगाने काही वेगवेगळे संगमेश्वर तालुक्यातली पर्यटन स्थळं किंवा काही वेगवेगळी मंदिरं की जी उपेक्षित राहिली आहेत किंवा जी फार लोकांपर्यंत परिचित झालेली नाही, तर अशांची माहिती पर्यटकांना व्हावी यासाठी सुद्धा कलांगणने एक पुस्तक प्रकाशित केलं. म्हणजे जे कलांगणचेच एक मित्र श्री आशुतोष बापट, तर यांच्याकडून आपण सफर संगमेश्वर देवरूख परिसराची असं एक पुस्तक लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालय याचाही समावेश त्या पुस्तकामध्ये झालेला आहे. ह्या संग्रहालयाचा उभारणीमध्ये तुमचा सहभाग होता आणि तो सहभाग मुद्दाम ह्याचा उल्लेख मला दोन अर्थाने करायचा आहे की पद्मश्री सदाशिव गोरक्षकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या संग्रहालयाची उभारणी केली. तर गोरक्षकर सरांच्या सहवासाबद्दल, त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आणि या पित्रे कला संग्रहालयाबद्दल काय? माझं आतापर्यंतचं जे काही करिअर आहे, आय थिंक पित्रे संग्रहालय इज लाईक वन ऑफ द क्लोज, लाईक दॅट प्रोजेक्ट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. की आपल्या गावात राहून आपल्या ठिकाणी काम करायचं आणि ते सुद्धा इतक्या मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली. इट वॉज लाईक द बेस्ट पॉसिबल कॉम्बिनेशन. आणि त्या प्रोजेक्टचा भाग म्हणून इवन ती जी सगळी चित्र हाताळायला मिळाली आणि त्यातनं परत अजून जे वेगवेगळे ऐतिहासिक संदर्भ, वेगवेगळे कलेच्या संदर्भातले संदर्भ सुद्धा अभ्यासायला मिळाले. सो दॅट रिअली नर्चर्ड मी ॲज अ प्रोफेशनल, की तो त्या अख्ख्या प्रोजेक्टचा माझ्यावरती खूप इम्पॅक्ट आहे. म्हणजे मला नाही माहिती मी खरंच किती त्या प्रोजेक्टमध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकले, पण जे काही 2 वर्ष इथे राहायला मिळाली ती आणि जे काही काम फायनली उभं राहिलं ते, ह्या सगळ्यामधनं मला खूप शिकायला मिळालं. आणि त्याच्यामध्ये जसं गोरक्षकर सरांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे तसंच इवन त्या दरम्यान पित्रे सरांचा सुद्धा, बाळासाहेब पित्रेंचा सुद्धा खूप गायडन्स होता. म्हणजे तो त्यांचीच ती कॉन्सेप्ट होती आणि त्यांनीच मला एनकरेज केलं होतं की अरे तू इथे राहून का नाही काम करत म्हणून. अदरवाईज कदाचित मी विचार केला नसता, कारण मी नुकतीच UK परत आले होते. ऑलरेडी माझी मुंबईत आणि इतर ठिकाणी कामं चालू होती. मी फ्रीलान्स सुरू करायचा विचार करत होते. बट ही एनकरेज्ड मी की आपल्या ठिकाणी राहून किंवा इथे तू बाकी कुठेही काम करायला जाऊ शकतेस. किंवा आज हाच प्रोजेक्ट जर का मुंबईत असता तर आम्हाला बरेच वेगवेगळे प्रोफेशनल्स काम करायला मिळाले असते. पण इथे बाहेरचं कोणी येऊन काम करणं कठीण आहे. हे तुझं गाव आहे तर तू इथे येऊन काम करू शकतेस, तू केलं पाहिजेस म्हणून. सो पित्रे सर, श्रीनिवास विरकर सर आणि गोरक्षकर सर असं ह्या तिघांच्या एनकरेजमेंटमुळे मी त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व झाले. आणि जे ॲक्च्युअल दालनं जी क्युरेट केली आणि जी पेंटिंग्स प्रिझर्व करून घेतली, इवन त्या पेंटिंग्सना खूप वर्ष झालेली असल्यामुळे त्यांना एक क्लिनिंगची गरज होती आणि ते सुद्धा सायंटिफिकली करायची गरज होती. तर ती सगळी प्रोसेस मी कोऑर्डिनेट केली. त्यासाठी गोरक्षकर सरांसोबतच जे मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय आहे, म्हणजे आधीचं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, तर त्यांच्या कॉन्झर्वेशनच्या टीमने पण आम्हाला गाईड केलं. तर माझा रोल त्याच्यामध्ये हा होता की ह्या सगळ्याच एक्सपर्ट्सकडनं माहिती घेऊन, त्यांच्याकडनं समजून घेऊन इथल्या लोकांच्या मार्फत ते इथे इम्प्लिमेंट करणं. तर
तो एक पूर्णपणे वेगळा एक्सपिरियन्स होता. कारण आय एम शुअर की जसं पित्रे सर पण म्हणाले होते तसं की हाच प्रोजेक्ट जर का कुठच्या शहरात असता तर खूप गोष्टी इझी झाल्या असत्या. पण इथे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स होते. आपल्याकडे ह्युमिडिटी खूप जास्त असते, त्याचा चित्रांवरती फार वाईट परिणाम होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, कशा सांभाळायच्या, हे सगळं गोरक्षेकर सरांमुळे मेथॉडिकली शिकायला मिळालं. म्हणजे जेवढं मी माझ्या मास्टर्सच्या वेळेस इमारती कशा सांभाळायच्या किंवा कशा रिपेअर करायच्या हे मी माझ्या मास्टर्सच्या वेळेस शिकले. पण हा जो अशा पद्धतीचा वेगळ्या पद्धतीचा वारसा आहे तो कसा सांभाळायचा हे मी गोरक्षेकर सरांकडनं शिकले. की ती जी चित्र आहेत तो ठीक आहे, तो एक कलेचा वारसा म्हणून आहेच, पण आता ती चित्र सुद्धा ऐतिहासिक वारसा आहे. कारण ती चित्र करून काही वर्ष झालेली आहेत आणि त्या चित्रांमधल्या ज्या वेगवेगळ्या थीम्स आहेत त्यातनं कोकण आणि ह्या भागाचं एक वेगळं सॉर्ट ऑफ दर्शन घडतं. सो दॅट इज ऑल्सो लाईक नाव अ हिस्टॉरिकल एव्हिडन्स की त्या चित्रकारांना काय भावलं इथलं आणि त्यांनी त्या चित्रात काय मांडलं आणि मग त्याच्याप्रमाणे ते दालन क्युरेट करणं, की तोच चित्रकारांच्या मनातली जी भावना होती ती व्हिजिटर्स पर्यंत क्युरेटरच्या मार्फत कशी पोहोचू शकते. दॅट वॉज द क्रक्स ऑफ इट, की आपण ती कशी मांडणी करतो त्या दृष्टीने व्हिजिटर्स त्याच्याकडे बघणार. जर का आपण नीट नाही मांडलं, आपण ती माहिती नाही पोहोचवली तर व्हिजिटर्स पण त्या पद्धतीने त्याकडे बघणार नाही. तर हा सगळा काय म्हणतात, हा सगळा थॉट गोरक्षेकर सरांकडनं आलेला आहे. म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल का की म्हणजे आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की त्या चित्रकाराच्या मनातली जी भावना होती हा सुद्धा एक प्रकारचा हेरिटेज होता. केवळ ते चित्र, त्यामुळे ते चित्र अस्तित्वात आलं. एक पुढच्या टप्प्यात आपण टँजिबल आणि इंटेंजिबल हा जो काही हेरिटेज मधला प्रकार आहे त्याच्याकडे जाऊया. पण तिकडे जाण्यापूर्वी मला अजून एका आपल्या कोकणातल्याच एका मंदिराचं काम तुमच्या हातून झालंय किंवा त्याच्यामध्ये तुमचा सहभाग राहिलाय, त्या मंदिराकडे जायचंय. पण हे सगळं बोलत असताना जेव्हा आपण कॉन्झर्वेशन, प्रिझर्वेशन हे शब्द इतक्या सहजपणे आम्ही सर्वसामान्य माणसं तर अगदी इतक्या खूपच सहजपणे वापरतो, किंबहुना बऱ्याचशा वेळेला त्याची फ्रेज नक्की माहिती नसते की त्याच्यात नक्की काय काय फरक आहे. तर ह्या अनुषंगानं प्रिझर्वेशन, कॉन्झर्वेशन, रिस्टोरेशन आणि रिकन्स्ट्रक्शन ह्या ज्या 4 मुख्य फ्रेज ह्या सगळ्या आपल्या कामामध्ये वापरल्या जातात, तर ह्याच्यातला भेद नक्की काय? म्हणजे ह्याच्यातला फरक समजून घ्यायच्या आधी मला अजून एक गोष्ट क्लिअर करायला आवडेल की जेव्हा आपण जुन्या वास्तूंची कामं हातात घेतो तेव्हा मगाशी मी अजून एक फ्रेज वापरली होती की सिग्निफिकन्स असेसमेंट, की त्याचं महत्व काय आहे हे आधी समजून घेणं ही पहिली स्टेज असते. आणि ते महत्व काय आहे ते एकदा समजलं की त्याप्रमाणे त्याची ऑथेंटिसिटी सुद्धा एस्टॅब्लिश करायला लागते. की मला आता ऑथेंटिसिटीला एक्झॅक्ट मराठी शब्द पटकन सुचत नाहीये, पण ते कळल्यानंतर ते जसंच्या तसं की एखादं जर का आता हे अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे तर मी जेव्हा रिपेअर करायला घेतेय तेव्हा मी माझा कितपत मार्क त्याच्यावर सोडते आहे त्याच्यावरनं त्याची ऑथेंटिसिटी ठरणार. की द मोमेंट मी त्यातलं काहीतरी बदललं त्याची ऑथेंटिसिटी कमी झाली की हे आधीच्या पिढीने केलेलं आहे तर हे असं दिसतंय. पुढची पिढी जेव्हा बघेल तेव्हा ते हे पण बघेल आणि मी जर का काही ऍड केलेलं असेल तर ते पण बघतील. पण त्यांना हे कळायला मार्ग नसेल की यातलं कुठचं ओरिजिनल आणि कुठचं नंतरच्या पिढीने केलेलं. सो ती ऑथेंटिसिटी मॅटर करते की तुम्ही जेव्हा रिपेअर वर्क हातात घेता किंवा काही इंटरव्हेन्शन करता तेव्हा तुम्ही त्याची ऑथेंटिसिटी कशी जपता आणि त्याची जी काही त्याचा जो काही ओरिजिनल सिग्निफिकन्स आहे तो कसा जपता. की तुमच्या इंटरव्हेन्शनमुळे ती ऑथेंटिसिटी आणि सिग्निफिकन्स हॅम्पर होता कामा नये. हे बेसिक प्रिन्सिपल असतं हेरिटेज प्रोजेक्टच्या बाबतीत. तर जेव्हा आता हे कसं ठरवायचं की किती इंटरव्हेन्शन करायचं, तर मग त्याच्या ज्या ह्या कॅटेगरीज आहेत की प्रिझर्वेशन ही अगदी बेसिक बेअर मिनिमम स्टेज की दॅट इज लाईक अ लोएस्ट पॉसिबल इंटरव्हेन्शन की जे जसं मला मिळालं आहे ते मी तसंच नुसतं जपणार, त्याच्यामध्ये मी अजून काही ऍड नाही करणार. ह्याला प्रिझर्वेशन म्हणतात. की त्याचा काय म्हणतात त्याच्या जसं काही दिसतं आहे मूळ स्वरूप साधारण तसंच ठेव. पण हे सगळ्याच केसेसमध्ये शक्य नसतं. कधी कधी जुनी स्ट्रक्चर्स अनसेफ झालेली असतात, ती पडायला आलेली असतात किंवा थोडंफार त्याला ऍक्सेस करण्यासाठी तरी काही ना काहीतरी इंटरव्हेन्शनची गरज असतेच की स्ट्रक्चरली स्टेबल नसतात. मग जेव्हा अशा पद्धतीचं एक बेसिक इंटरव्हेन्शन आपण करतो की त्याचा अजून पुढे ऱ्हास होऊ नये एवढ्यासाठी एक जे बेसिक नेसेसरी इंटरव्हेन्शन करतो त्याला आपण कॉन्झर्वेशन म्हणू शकतो.
ओके, पण ते सुद्धा अगदी बेअर मिनिमम, की फार नाही केलं पाहिजे. त्याच्या पुढचं इफ देर इज हायर लेवल ऑफ इंटरव्हेन्शन, की आपण जास्त म्हणजे रिपेअरच्या पण पलीकडे जाऊन थोडंफार अजून डागडुजी केली, की थोडंफार की अगदीच दगड सगळे सुटलेले आहेत तर मी तशाच पद्धतीचे दगड आणून परत बसवले, थोडंसं त्याचं स्वरूप परत आणलं, की समजा हा फॉर्म गेला आहे तर मी तो परत नीट करून घेतला, पण तो अशा पद्धतीने केला की तो त्याला मॅच होईल, की अगदीच तो वाटणार नाही की नवीन ह्याने केला आहे. तर ते रिस्टोरेशन ह्या कॅटेगरीत जातं. तर प्रिझर्वेशन, कॉन्झर्वेशन, रिस्टोरेशन ह्याच्यामध्ये इंटरव्हेन्शनची चढती भाजणी आहे, की तुम्ही किती इंटरव्हेन्शन करता त्याच्याप्रमाणे ठरतं की हे प्रिझर्वेशन आहे की कॉन्झर्वेशन आहे की रिस्टोरेशन आहे. आणि जेवढं तुम्ही त्याच्यात ऍडिशन करणार तेवढा त्याचं ऑथेंटिसिटी कमी होणार नक्कीच, जरी ती गरज असली काळाची तरी सुद्धा. आणि ह्या तिन्ही स्टेजेसच्या पलीकडे समजा अशी परिस्थिती असेल की अगदीच सगळं कोसळलं आहे पण तरी सुद्धा आम्हाला ते परत नव्याने सगळं जसं होतं तसं पूर्वीसारखं हवं आहे आणि त्याचे रेकॉर्ड्स पण अवेलेबल आहेत, त्याचे एव्हिडन्सेस अवेलेबल आहेत की हे कसं होतं, आणि मग त्याची आपल्याला समजा पुनर्बांधणी करायची असेल, पण एव्हिडन्स बेस्ड पुनर्बांधणी, तर दॅट फॉल्स अंडर रिकन्स्ट्रक्शन कॅटेगरी. तर हे असे ब्रॉडली 4 प्रकार आहेत. अजून पण ह्यातल्या सब कॅटेगरीज आहेत, पण आय जस्ट स्टिक टू दिस. ह्या प्रकाराची चर्चा करताना आता सर्वसाधारणपणे तुम्ही म्हणालात तसं रिकन्स्ट्रक्शन आणि रिस्टोरेशन ह्याच्यामध्ये खूप गडबड केली जाण्याची शक्यता असते. आणि मग त्याच्यात ह्या अशा आता आपण जशी दगडाच्या ह्या बघतोय तर त्याच्यामध्ये सिमेंट मिसळणं किंवा सिमेंटची जंगलं उभी करणं अशा प्रकारे काही नवनिर्मिती त्या वेगळ्या माध्यमातून केली जाते. आणि बऱ्याचशा वेळेला जेव्हा तुमच्यासारखे वास्तुविशारद किंवा पुरातत्व अभ्यासक जेव्हा तुमच्यासारखे अशी मंदिरं पाहायला येतात तेव्हा ते नक्की ह्या विषयी ओरडत असतात की हे सिमेंटची जंगलं याच्यासाठी उभारू नका. तर ह्याच्याबद्दल काय सांगाल? परत आपण फारसा एकदम मोठा विषय आहे आणि अनफॉर्च्युनेटली ॲज अ 21व्या शतकातली जनरेशन म्हणून आपला सिमेंटवरती फार जास्त विश्वास आहे की आपल्याला असं वाटतं की सिमेंट इज द अल्टिमेट मटेरियल. पण खरंच आपण जर का वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शन मटेरियल्सचा किंवा जे चा इतिहास बघितला, त्यांचा म्हणून इतिहास बघितला, तर सिमेंट इन्व्हेंट होऊन किंवा सिमेंटचा कॉन्क्रीटचा जसा आज आपण वापर करतो तशा पद्धतीचा वापर हा ऍक्च्युली 80 वर्षांपेक्षा मागे जात नाही. की आपण एक साधारण 80 अगदी सुरुवातीचा पण थोडासा काळ धरला तरी एक 100-1 वर्षांपेक्षा जास्त जुनी आपल्याला सिमेंट मधली स्ट्रक्चर्स दिसत नाही. म्हणजे 100 वर्षाच्या मागे सिमेंट नव्हतं. अशा ज्या फॉर्म मध्ये आज आपण सिमेंट वापरतो तो फॉर्म सिमेंटचा नव्हता 100 वर्षांपूर्वी. सो सिमेंट ॲज अ मटेरियल हे खूप नवीन आहे. त्याची ड्युरेबिलिटी ही अजून प्रूव्ह व्हायची आहे. वेअर ॲज जी आपण ह्या जुन्या इमारती, जुन्या वास्तू बघतो ती ऑलरेडी काही 100 वर्ष टिकलेली आहे. काही तर म्हणजे आता जर का कर्णेश्वरचंच हे मंदिर बघितलं आपण तर हे कमीत कमी 1000 वर्ष जुनं आहे. आणि ह्याच्या आता ही सुद्धा अख्खी ड्राय मेसनरी आहे, फक्त दगड वापरून हे बांधकाम केलेलं आहे, ह्याच्यामध्ये कुठेही सिमेंटचा वापर नाही आहे, पण तरी पण हे टिकलं आहे. जर का फिजिकली तुम्ही जाऊन डॅमेज केलं तर ते पडणार, पण जे नॅचरल एलिमेंट्समुळे जे डॅमेज होतात की ऊन, वारा, पाऊस ह्याच्यामुळे ज्या वेगवेगळ्या मटेरियल्सचा ऱ्हास होतो तो दगडामध्ये किंवा जुन्या पद्धतीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये कमी होतो, पण तो सिमेंटमध्ये फार लवकर होतो. इनफॅक्ट सिमेंट कॉन्क्रीटची जी 20व्या शतकातली ज्या अशा लँडमार्क बिल्डिंग्स आहेत त्यांचं कॉन्झर्वेशन आत्ताच हातात घ्यायला लागतंय. म्हणजे कॉन्झर्वेशनमध्ये अजून एक दुसरा विषय आता हल्ली हाही आहे की 20th सेंचुरी हेरिटेज म्हणून, की ली कॉर्ब्युझियर किंवा अशी म्हणजे चंदीगड वगैरे अशा ज्या लँडमार्क बिल्डिंग्स आहेत नवीन बांधलेल्या त्यांना सुद्धा हेरिटेज हा दर्जा दिलेला आहे आणि त्यांच्या पण कॉन्झर्वेशनची कामं हातात घेतली जातात. आणि सिमेंट कॉन्झर्व करणं हे खूप कठीण आहे. तर म्हणजे तो अजून परत एक वेगळा मुद्दा आहे डिस्कशनचा. पण सिमेंट ॲज अ मटेरियल त्याचं ड्युरेबिलिटी प्रूव्ह अजून व्हायची आहे. आणि वेअरॅज ही जी आपली दगडी बांधकामं आहेत आणि त्या रिजनमधली जी बांधकामं आहेत ती त्या रिजनच्या क्लायमेटप्रमाणे केलेली आहेत. म्हणजे तेही एक कारण आहे की ती अजूनपर्यंत टिकली आहे. पण जेव्हा आता आपण नव्याने डिझाईन करतो तेव्हा आपण त्या आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती आणि तिथलं नैसर्गिक वातावरण हे विचारात न घेता डिझाईन करतो आणि मटेरियलबद्दलची माहिती नाही. ते एक कारण आहे की मॉडर्न बिल्डिंग्स फारशा टिकत नाही. आणि दुसरा प्रकार म्हणजे जे आपण मगाशी प्रिझर्वेशन, कॉन्झर्वेशन हे जे म्हणत होतो, दुसरं एक आमच्याकडचं मेन अगदी बेसिक प्रिन्सिपल म्हणजे
जे काही नवीन इंटरव्हेन्शन आपण जे करत आहोत ते त्या जुन्या बांधकामाला साजेसं हवं, की त्याला ते कम्पॅटेबल हवं. की जसं आज समजा माझी कुठची सर्जरी होत असेल किंवा माझं कुठचं ऑपरेशन होत असेल आणि मला रक्ताची गरज असेल, तर माझा ब्लड ग्रुप ए असेल तर मला ए ब्लड ग्रुपचंच रक्त द्यायला लागणार. मला दुसऱ्या कुठच्या ब्लड ग्रुपचं रक्त दिलं तर माझी बॉडी ते रिजेक्ट करेल, ते घेणारच नाही. सेम प्रिन्सिपल हे जुन्या इमारतींना सुद्धा ऍप्लिकेबल आहे, की जर का हा अशा पद्धतीचा दगड आहे तर त्यालाच साजेसं असं मटेरियल नव्याने वापरलं पाहिजे. ते जर का दुसरं कुठचं तरी मटेरियल असेल तर ते मटेरियल त्या जुन्या ह्याला हार्म करतं. आणि सिमेंटचा टेक्निकली थोडंसं मे बी खोलात जाते, सॉरी फॉर दॅट, पण सिमेंटचा दुसरा प्रॉब्लेम हा होतो की सिमेंटची जी फायनल कॉन्क्रीटची जी फायनल स्ट्रेंथ येते ती दगडांपेक्षा किंवा जुन्या विटांपेक्षा जास्त येते. आणि जेव्हा त्याच्यावरती पाण्याचा मारा होतो पावसाच्या वेळेस तेव्हा कॉन्क्रीट झिजत नाही, सिमेंट झिजत नाही, तर दगड झिजतो. वेअर ॲज जुन्या कन्स्ट्रक्शनमध्ये जिथे चुना किंवा मातीचा दर्जा वापरलेला असतो, की जे आपण दगड एकमेकांवर रचतो त्याच्यामध्ये जे भरतात त्याला मॉर्टार म्हणतात किंवा त्याला दर्जा म्हणतात, तर ते जे वापरलेलं असतं ते त्या मेन बिल्डिंग ब्लॉकपेक्षा किंवा मेन त्या दगडा किंवा विटेपेक्षा मऊ असतं. तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते झिजतं, दगडाला हॅम्पर नाही करत. तर हे जे थोडंसं टेक्निकल बाजू आहे ह्या विषयाची, हे समजून घेऊन नवीन कामं करताना मटेरियल सिलेक्ट केलं पाहिजे. की आपण मेन म्हणजे रिजन, की कुठच्या रिजनमध्ये काम करतोय आणि त्या बिल्डिंगचं मुळातलं मटेरियल काय. मगाशी आपण म्हटलं तसं की तुम्ही लक्ष्मीबाई पित्रे कला संग्रहालयामध्ये जसं कोकणातल्या काम केलं, तसंच जयगड येथील जयविनायक मंदिर या मंदिराच्या गाभारा उभारणीमध्येही तुमचा सहभाग राहिला आहे. एक वेगळ्या प्रकारचं मंदिर, म्हणजे आज पर्यटक तिथे गेले तर नक्कीच पर्यटकांना आकर्षित करणारं असं ते मंदिर आहे. काय तुम्हाला तिथे वेगळं आढळलं, काय त्याच्याबद्दलचं वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलं? तर आता आपण वेगवेगळ्या मटेरियल्स बद्दल ऍक्च्युली बोलत होतो, तर हे काम मी मुंबईला वास्तुविधान प्रोजेक्ट्स म्हणून फर्म आहे बोरिवलीला, तर मी त्यांच्याकडे काम करत होते आणि त्यांच्या मार्फत मी त्या अख्ख्या टीमचा पार्ट होते आणि त्यांच्या मार्फत या प्रोजेक्टवरती काम करायची संधी मिळाली. तर आणि ते अख्खी जी संकल्पना आहे ते आर्किटेक्ट राहुल चेंबूरकर म्हणून आहेत, त्यांची आहे ते डिझाईन अख्खं. आणि त्याच्यामध्ये हा त्यांचा मुळातला थॉट होता की आपण इथे मंदिर बांधतो आहोत तर ते इथल्या मटेरियलमध्ये बांधावं, की इथल्या भागाचं जे काही इथॉस आहे तो त्या बांधकामामध्ये रिफ्लेक्ट व्हावा. तर त्या दृष्टीने ते जरी नवीन बांधकाम असलं तरी मटेरियल्स जुनी वापरली आहेत. डिझाईन्स आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या डेकोरेटिव्ह ह्याच्यावरचा स्टडी बराच केला होता. इव्हन तेव्हा सुद्धा आम्ही येऊन कर्णेश्वर किंवा इतर आजूबाजूची मंदिरं बघितली होती, की जरी स्पेसची रिक्वायरमेंट ही क्लायंटच्या ब्रीफ प्रमाणे असली तरी जे सगळे डेकोरेटिव्ह एलिमेंट्स आहेत ते परत जुन्याला साजेसे असेच आहेत, की बघितल्यानंतर ते असाच फील येतो की हे कुठचं तरी जुनं मंदिर असावं म्हणून. तर म्हणजे तो एक प्रोजेक्ट तसा होता की म्हणजे ॲज अ टीम सुद्धा खूप मजा आली त्या ह्याच्यावरती काम करायला आणि तिथे त्या मटेरियलमध्ये आणि लोकल माणसांसोबत परत काम करायला. सो त्या दृष्टीने आणि परत जागाही भरपूर होती, बाकीचे शहरांमध्ये काम करतानाचे जे रिस्ट्रिक्शन्स असतात ते नव्हते. सो इट्स अ नाईस डिझाईन आणि त्याच्यामुळे एक चांगलं मंदिर या भागातलं आणि एक वेगळ्या प्रकारचं असं एक मंदिर त्या निमित्तानं तिथे उभं राहिलं आणि पर्यटकांसाठी ते नक्कीच चांगली गोष्ट झाली. मृदुला, पुढच्या प्रश्नाकडे जाताना एक विषय म्हणजे कोकणातील कातळखोद चित्र आणि महाराष्ट्रातील किल्ले यांचा समावेश वर्ल्ड हेरिटेज नॉमिनेशनमध्ये करण्याचा प्रयत्न जो काही आता सुरू आहे, मला एका दोन अर्थाने हा विचारायचा आहे की मुळात हा प्रयत्न जो चालू आहे त्या प्रयत्नाविषयी आपली माहिती काय आहे, हा एक मुद्दा. आणि समजा आता ते नॉमिनेशन आहे, उद्या ते युनेस्कोने ते समजा स्वीकारलं तर नक्की त्याचा काय उपयोग आहे? युनेस्कोचं जे नॉमिनेशन आहे दॅट इज लाईक अन अवॉर्ड, इट्स अ रेकॉग्निशन. की ते मिळणं इट्स अ प्रेस्टिजियस थिंग, की त्याच्यामुळे अवेअरनेस अजून वाढतो. त्याच्यामुळे युनेस्को कडनं डायरेक्ट काही फंडिंग मिळत नाही, पण ऍट द सेम टाइम त्याच्यामुळे जी बाकीचे रिसोर्सेस अवेलेबल होतात, की तुम्ही एका इंटरनॅशनल कम्युनिटीशी ऍक्च्युली कनेक्ट होता, की त्या आज ज्या काही जितक्या माझ्या माहितीप्रमाणे 900च्या आसपास जगभरातल्या साईट्स आहेत की ज्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला आहे. सो तुमची पण साईट त्या दर्जामध्ये जाऊन बसते. सो इट्स अ रेकॉग्निशन, इट्स अ प्रेस्टिजियस थिंग.
आणि म्हटलं तसं की त्या निमित्ताने म्हणून अजून स्कॉलर्स इथे येऊन अभ्यास करू शकतात. आपण अजून चांगल्या पद्धतीने हे कसं जपू शकतो हे ह्याच्याबद्दलची डिस्कशन्स होतात. ह्या प्रोसेसचा भाग म्हणूनच जे अख्खं डॉसियर म्हणतात त्याला, डॉक्युमेंट असतं की त्या पूर्ण त्या साईटबद्दलची माहिती जी सबमिट करायला लागते, तर त्या डॉसियरचा भाग म्हणून हेरिटेज मॅनेजमेंट प्लॅन पण सबमिट करायला लागतो. की जर का उद्या ह्याला हा दर्जा मिळाला तर तुम्ही ते कसं सांभाळणार आहात हे त्यांना आपल्याला सांगायला लागतं. सो ती एक जबाबदारी घेतल्यासारखं आहे. म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक की जसं आपण संकल्प सोडतो तशातलाच तो भाग आहे की आमची ही साईट आम्ही जागतिक वारसा म्हणून ह्याची जबाबदारी घेतो. म्हणजे जसं ते अवॉर्ड आहे तसं ते जबाबदारी पण आहे. तर जेव्हा ह्यासाठी प्रयत्न केले जातात तेव्हा त्याचा मॅनेजमेंट प्लॅन पण सायमल्टेनियसली बनवला जातो. आणि म्हणजे कातळशिल्पांच्याच बाबतीतला प्रश्न असेल तर किती जागा नक्की एक्झॅक्टली आपण प्रोटेक्ट करणार आहोत आणि मग ती कशी सांभाळणार आहोत. कातळशिल्पांच्या बाबतीत इव्हन बायोडायव्हर्सिटी हा मोठा विषय आहे की कोकणातले सडे आणि त्या सड्यांचं महत्व इथल्या सगळ्या इकोसिस्टीमवरती ह्याच्यावरती सुद्धा अभ्यास चालू आहे. पुण्यातल्या बायोडायव्हर्सिटी एक्सपर्ट अपर्णा वाटवे त्या आणि त्यांचे स्टुडंट्स ह्याच्यावरती काम करतायत. इथल्या कोकणातल्या पण संस्था निसर्गयात्री सारख्या त्याही ह्याच्यावर काम करतायत. आम्हीही म्हणजे मी आणि माझे कलिग्स आहेत, आम्ही पण वेगवेगळे लोक सगळी एकत्र येऊन आम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने ह्या सगळ्यावरती काम करतो आहोत. आणि डिपार्टमेंटचे डिरेक्टरेट ऑफ आर्किओलॉजी अँड म्युझियम्स त्यांचे पण ह्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. आत्ता आम्ही डिपार्टमेंटसाठीच काही सिलेक्टेड साईट्सचा मॅनेजमेंट प्लॅन तयार करतो की उद्या इथे व्हिजिटर्सना आणायचं असेल तर त्यांना तिथे कशा पद्धतीने आपण आणू शकतो, त्यांना तिथे आल्यानंतर काय दाखवायचं, त्यांना जर का काही फॅसिलिटीज लागल्या तर त्या कुठे डिझाईन करायच्या की त्या कातळशिल्पांना हार्म न करता कुठे त्या गावात असाव्यात, जवळ असाव्यात. तर अशा पद्धतीच्या मॅनेजमेंट प्लॅनवरती आत्ता काम चालू आहे. आणि मग हा जो प्लॅन आहे तो स्टेटला सबमिट होतो. स्टेट परत अजून ते सेंट्रलकडे नेते आणि सेंट्रलला परत कमिटी असते की जे ते अजून युनेस्कोकडे पुढे मांडतात की असं असं आम्हाला आमची ही साईट वर्ल्ड हेरिटेजमध्ये आलेली आवडेल किंवा अशा ह्याने. आत्ता भारताच्या जेवढ्या साईट्स ऍक्च्युअल वर्ल्ड हेरिटेज म्हणून नॉमिनेटेड आहेत ऑलमोस्ट तेवढ्याच साईट टेंटेटिव्ह लिस्टमध्ये आहेत. तर आता किल्ले ऑलरेडी टेंटेटिव्ह लिस्टमध्ये आलेले आहेत आणि कातळशिल्प सुद्धा पुढच्या वर्षी आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की ते पण टेंटेटिव्ह लिस्टमध्ये यावेत. सो टेंटेटिव्ह लिस्टमधनं मग पुढे फायनल लिस्टमध्ये ती जाते साईट. सो इट्स अ लॉंग प्रोसेस आणि खूप लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि जितका हा म्हटलं तसं की जितका हा मॅनेजमेंटचा भाग आहे तेवढाच आपण ते किती कळकळीने मांडतो हे सुद्धा महत्वाचं आहे की ते किती स्ट्रॉंगली पुढे मांडलं जातं. कारण तिथे पूर्ण युनेस्कोमध्ये अख्खी कमिटी असते की जे तुम्हाला कॉन्स्टंटली प्रश्न विचारत असतात की तुम्हाला हीच साईट का करायची, मग खरंच तुम्ही इक्विप्ड आहात का किती मेंटेन करायला. अशीही उदाहरणं आहेत की युनेस्कोच्या लिस्टमध्ये गेल्यानंतर ती डिलिस्ट केली आहे कारण त्या स्टेट पार्टीने ती प्रॉपरली सांभाळली नाहीये. तर जर का आपण किल्ल्यांसाठी आणि कातळशिल्पांसाठी युनेस्कोच्या नॉमिनेशनसाठी प्रयत्न करत असू तर आपल्याला सुद्धा आपले काय म्हणतात कॅपॅसिटी खूप वाढवायला लागेल की आपण ते जबाबदारीने सांभाळू शकतो तो वारसा. आणि हे त्यांना प्रूव्ह करायला लागतं की हो आम्ही सांभाळू शकतो. एकंदर ही सगळी खूप टेक्निकल पण जितकी कठीण गोष्ट आहे आणि तेवढीच म्हणजे हेजिटेट पण करणारी सगळी ती एकंदर प्रक्रिया आहे. अर्थात या सगळ्या प्रक्रियेचा तुमचा अभ्यास असल्यामुळे आणि तुम्ही त्याच्यासोबत रोज वावरत असल्यामुळे तुम्ही इतक्या सहजपणे ती सगळी प्रक्रिया मांडलीत. आज आपण कर्णेश्वराच्या आवारात बसलोय आणि कर्णेश्वराच्या पार्श्वभूमीवर बसलोय. माझं भाग्य असं की मी आज 24व्या भागात, माझी ही कर्मभूमी आहे कर्णेश्वर ही, आणि 24वा भाग आज मला कर्णेश्वरात मध्ये करायला मिळतोय. म्हणून माझ्या स्वार्थाचा म्हणून एक प्रश्न विचारतो आणि मग आपल्या पुढच्या ह्याच्याकडे जातो की कर्णेश्वरासारखं सुद्धा एक अत्यंत प्राचीन वारसा स्थळ या ठिकाणी असताना ह्या वारसा स्थळाचा विकास करण्यासाठी म्हणून काय करायला हवं, जो तुमचा आत्ताचा एकंदर जो अनुभव आहे त्या अनुभवावर. आपण मगाशी वेगवेगळ्या ज्या स्टेजेस डिस्कस केल्या किंवा मी जे तुम्हाला सिग्निफिकन्स असेसमेंटचं पण म्हटलं तर त्याच्यातला सिग्निफिकन्स असेसमेंट किंवा हे करण्याचाच एक भाग म्हणजे डॉक्युमेंटेशन.
हो. तर जी आपल्याला खरं तर माहितीतल्या जागा आहेत त्याचं आपण लोकल लेवलला सुद्धा खूप चांगलं डॉक्युमेंटेशन, आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन, फक्त फोटोग्राफ्स किंवा फक्त रेकॉर्डिंग नाही तर प्रॉपर त्याची आर्किटेक्चरल ड्रॉइंग्स बनवून घेणं किंवा त्याच्या संदर्भातले जे ऐतिहासिक कागदपत्र अवेलेबल आहेत त्याचा अभ्यास करून ते मांडणं. सो डॉक्युमेंटेशन इज लाईक अ व्हेरी प्रायमरी किंवा नेसेसरी स्टेप. तर कसब्याचाच हा जो सगळा परिसर आहे, कर्णेश्वर दिसून येतं कारण कर्णेश्वर खूप मोठं आहे, पण आय थिंक म्हणजे लोकली सगळ्यांनाच माहिती आहे की कर्णेश्वर सोडून सुद्धा इतर छोटी छोटी बरीच मंदिरं आहेत. तर माझ्या दृष्टीने पहिला स्टार्टिंग पॉइंट हा एक ओव्हरऑल सर्वे आणि मॅपिंग करणं गरजेचं आहे की फक्त हे समजून घेण्यासाठी की खरंच इथे किती मंदिरं अजूनही आहेत. की आपल्या बोलण्यात नेहमी येतं की 108 मंदिरं आहेत, 260 मंदिरं आहेत, पण खरंच आज जागेवर आपण त्यातली किती बघू शकतो आहोत हे आधी शोधणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने एक बेसिक अख्खा परिसर पिंजून काढणं आणि जी सापडता आहेत मंदिरं त्यांचं एक प्रॉपर GISच्या माध्यमातून प्रॉपर मॅपिंग करून घेणं हे गरजेचं आहे. सो देन आपल्याला क्वांटम कळेल की किती गोष्टी आहेत आणि किती गोष्टी त्यांची कंडिशन काय आहे आणि मग त्या बेसिसवरती आपण पुढची स्ट्रॅटेजी किंवा मॅनेजमेंट प्लॅन ठरवू शकतो की किती कन्झर्व करायचं, किती प्रिझर्व करायचं, किती रिकन्स्ट्रक्ट करायचं. तर अजूनपर्यंत ऍटलीस्ट माझ्या माहितीप्रमाणे तर म्हणजे इनफॅक्ट तुम्ही मला जास्त सांगू शकता, माझ्या माहितीप्रमाणे तरी ऍटलीस्ट कसब्याचा असं एक अख्खं डॉक्युमेंटेशन अवेलेबल नाहीये. तर ती एक पहिली सुरुवात होऊ शकते आणि एकदा ते डॉक्युमेंटेशन आपल्याकडे आलं की मग इव्हन अजून तज्ज्ञांना इन्व्हॉल्व्ह करून, जसं आता मी कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट आहे तसेच कॉन्झर्वेशन इंजिनियर सुद्धा असतात की जे स्ट्रक्चरली ही जुनी स्थळं अभ्यास करतात. तर ते आहेत किंवा हिस्टॉरियन्स आहेत किंवा इव्हन जेव्हा इंटरव्हेन्शन करायची वेळ येईल अशा पद्धतीच्या इमारतींवरती काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स सुद्धा स्पेशलाइज लागतात. नॉर्मल कॉन्ट्रॅक्टर्स कडनं ही कामं होणं शक्य नसतं. तर ह्या सगळी मंडळी ही आयडेंटिफाय करायला लागतील आणि मग त्यांच्या मार्फत त्याचं चांगलं काम आपण हाती घेऊ शकतो. या सगळ्या तुमच्या इतक्या समृद्ध अनुभवाच्या पार्श्वभूमीवरती कर्णेश्वराचा सारखं सुद्धा एक काम तुमच्या हातून घडावं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जसं आता म्हणालात की हे डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घ्यावा अशी व्यक्तिशः माझी सुद्धा आणि आमच्या कलांगणची म्हणून एक विनंती या मुलाखतीच्या निमित्ताने करतो. पुढच्या विषयाकडे आपल्याला जायचं आहे कारण वेळेची मर्यादा सुद्धा पाळायला पाहिजे. त्याच्यामुळे या संवादाच्या उत्तरार्धाकडे जात असताना आपण हेरिटेज म्हटलं की नॉर्मली बऱ्याचशा वेळेला इमारती, स्मारकं अशा मूर्त म्हणजे ज्याला टँजिबल ॲसेट म्हटलं जातं, तर त्या टँजिबल ॲसेटबद्दल नेहमीच बोललं जातं. पण हेरिटेजमध्ये इंटँजिबल हा सुद्धा जो त्यातला प्रकार आहे म्हणजे भाषा, उत्सव, सण, परंपरा, साहित्य, संगीत, कला, तर ह्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं जे काय म्हणू त्याला की ते जे हेरिटेज आहे तर ह्याच्यामध्ये फार कमी भारतातलं म्हणजे मग ते योग असेल किंवा कुंभमेळा असेल अशी काही मोजकी आहेत उदाहरणं. ह्याच्यामध्येच अशा अजून काही अनेक गोष्टी आहेत की ज्या उदाहरणार्थ पंढरीची वारी, आपल्या पंढरीच्या वारीला सुद्धा केवढी एक प्राचीन परंपरा आहे, याचाही समावेश अशा प्रकारच्या हेरिटेजच्या यादीमध्ये व्हायला हवा असं वाटतं. नक्कीच होऊ शकतो, तसे प्रयत्नही करता येऊ शकतात आणि मी मगाशी म्हटलं तसं की आपण हा सगळा विषय कसा मांडतो ह्याच्यावर हे सगळं फार अवलंबून आहे. की मुळात आधी ते आपल्याला पटायला हवं की जे आपल्याकडे आहे ते खूप व्हॅल्युएबल आहे किंवा ते काहीतरी वेगळं आहे आणि तो फक्त आपला वारसा नाही तर तो सगळ्या जगाचा वारसा होऊ शकतो. हे याच्यासाठी आधी आपण कन्व्हिन्स्ड असलो पाहिजे आणि मग ते आपल्याला तेवढ्याच कन्व्हिक्शनने जगासमोर मांडता आलं पाहिजे. तर तसं जर का करायला जमलं तर अशा खरंच बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आता अगदी फॉरगेट अबाउट वर्ल्ड हेरिटेज, पण इव्हन आपल्या दृष्टीने सुद्धा परवाच आम्ही देवी असोळची जी जत्रा होती की जे तिथे त्या कातरशिल्पाच्या साईटवरती होते ती पण अटेंड केली होती. म्हणजे जस्ट समजून घ्यायला की अशा पद्धतीच्या रिलिजियस किंवा कल्चरल इव्हेंट्समध्ये त्या साईट्सचा वापर कसा होतो. तर हे जे सगळे रिच्युअल्स आहेत किंवा त्या भावनेने तिथे येणारी लोक आहेत तो सुद्धा सगळा त्या वारशाचाच भाग आहे. तर आपण ते कसं समजून घेतो आणि ते कसं कागदोपत्री मांडतो आणि पुढे कन्वे करतो हे इम्पॉर्टंट आणि त्याच्यासाठी ते आपणही मला वाटतं अनुभवायला आधी शिकलं पाहिजे. की बऱ्याचदा आपण खूप गोष्टी जस्ट होत आहेत म्हणून त्या बायपास करून पुढे होतो. वी टेक इट ग्रँटेड. कारण आय थिंक इन जनरल आपल्याकडे तुमचा जो पहिला प्रश्न होता की हेरिटेज हा बोजा वाटतोय का, तर
प्रॉब्लेम थोडासा हा पण आहे की वी हॅव अ प्रॉब्लेम ऑफ अबंडन्स, की खूपच आहेत गोष्टी, की आज आपला संगमेश्वर तालुका पण म्हटलं तरी इथे इतक्या गोष्टी जागोजागी पसरलेल्या आहेत की त्याच्याबद्दल आपल्याला अप्रूपच वाटत नाही. आपल्याला वाटतं की हे आमच्याच परसातलं आहे तर काय त्याबद्दल एवढं. हे जोपर्यंत बाहेरनं येऊन लोक त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत तोपर्यंत आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही. तर ती थोडीशी नजर, तो दृष्टिकोन बदलला तर खूप गोष्टी शक्य आहेत. नक्कीच. एक फक्त कन्सेप्च्युअल आहे विषय म्हणून विचारूया आणि मग आपण पुढे जाऊया. अडॉप्ट हेरिटेज अशी एक फ्रेज कायम बोलण्यामधून ऐकायला येते. अडॉप्ट हेरिटेज म्हणजे नक्की काय? सो अडॉप्ट द मॉन्युमेंट अशी गव्हर्नमेंटची स्कीम आहे. त्या स्कीमच्या अंतर्गत ज्या लोकल संस्था आहेत ते त्यांच्या स्थळांची जबाबदारी घेण्यासाठी पुढे येऊ शकतात. तर अशी ती स्कीम आहे आणि ऑन पेपर किंवा थिअरॉटिकली इट इज अ व्हेरी गुड स्कीम. फक्त त्याचा प्रॉब्लेम इथे येतो की ज्या लोकल संस्था पुढे येतात की आम्ही ह्या किल्ल्याची म्हणा किंवा ह्या मंदिराची म्हणा किंवा अजून जी कुठची साईट असेल आम्ही ह्या साईटची जबाबदारी घेऊ, तेव्हा बऱ्याचदा त्या संस्था तेवढ्या इक्विप नसतात. कारण ही खूप मोठी जबाबदारी आहे की त्याचा अभ्यासही कसा करावा, ते कसं सांभाळावं, हे तेवढं त्यांना क्लिअर नसतं. म्हणून थोडासा आत्ता त्या स्कीममध्ये ॲटलिस्ट जी मी उदाहरणं बघितली आहेत, अजून आय एम येट टू सी अ व्हेरी सक्सेसफुल एक्झाम्पल ऑफ अडॉप्ट द मॉन्युमेंट स्कीम. म्हणजे ॲज अ कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट बऱ्याचदा होतं काय की हा सगळाच विषय स्पेशली किल्ल्यांच्या बाबतीत हे फार जास्त झालेलं आहे की हा सगळाच विषय पॅशनचा होतो, की इट इज अ व्हेरी इमोशनल सब्जेक्ट, की आपण फार भावनिक दृष्टीने हे बघतो आणि म्हणून ते आम्हाला आता हे असं वाटतंय म्हणून आम्ही हे करणार. ह्या नादामध्ये ही जी टेक्निकल प्रोसेस असते की किती जपायचं, काय जपायचं, कशा पद्धतीने जपायचं, ही बायपास होते. आम्हाला तो किल्ला अख्खा पूर्ण बघायचा आहे म्हणून आम्ही ते पूर्ण बांधूनच काढणार ह्या तासाकडे आपण जास्त जातो आणि त्यामुळे ह्या अशा ज्या काही थोड्याफार चांगल्या स्कीम्स आहेत त्या सक्सेसफुल व्हायला अडथळा होतो. तर एनिवेज मूळ प्रश्नाकडे अडॉप्ट द मॉन्युमेंट म्हणजे स्कीम हीच आहे की लोकांचा सहभाग वाढावा आणि गव्हर्नमेंटला पण सपोर्ट मिळावा असा त्याचा काय म्हणतात कोर आहे त्या स्कीमचा आणि प्रयत्न चालू आहेत त्या दृष्टीने. सुरुवातीला अगदी आपल्या या संवादाच्या सुरुवातीला आपण सदाशिव गोरक्षकर सरांचा उल्लेख केला की ज्यांच्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि तुमचं पुढचं करिअर त्याच्या अनुषंगाने समृद्ध होत गेलं. असाच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचाही सहवास तुम्हाला मिळाला. शिवसृष्टीत त्यांच्यासोबत काम करायला मिळालं. रायगडावरच्या शाकार उत्सवाच्या संदर्भातही त्यांच्याबद्दलचा तुमचा अनुभव आहे. एकंदरच बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि बाबासाहेबांचा तुम्हाला जो सहवास लाभला त्याच्याबद्दल. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे माझा अनुभव फार छोटा आहे आणि फार कमी काळाचा आहे. पण अगेन जसं गोरक्षकर सरांबद्दल किंवा पित्रे सरांबद्दल सांगितलं तसंच इव्हन बाबासाहेबांच्या बाबतीतही जे काही शिकायला मिळालं दॅट इज लाईक अ व्हेरी लास्टिंग इम्पॅक्ट. आणि त्यांचं जे काही कॉम्बिनेशन होतं ना की एखाद्या ऍक्च्युली ऐतिहासिक गोष्टीबद्दलची कळकळ आणि ते करता येण्याची कपॅसिटी ती अक्षरशः म्हणजे आम्ही बघतच बसायचो की कसं म्हणजे त्यांचं जे स्वतःचं कलेक्शन होतं त्या कलेक्शनवरती सुद्धा आम्ही काम केलं होतं की त्याचं ॲक्सेशन रजिस्टर किंवा त्याचं डॉक्युमेंटेशन. तर अशा सगळ्या छोट्या छोट्या आठवणी खूप आहेत. आणि बाबासाहेब पुरंदरे आणि गोरक्षकर सर ह्या दोघांची मिळून त्यांनी एक एक्झिबिशन प्लॅन केलं आहे. अजून ते ओपन नाही झालंय. पुण्यालाच शिवसृष्टीच्या प्रोजेक्टमध्ये आहे आणि ते किल्ल्यांच्या संदर्भातलं एक्झिबिशन आहे. तर दोघंही म्हटलं तर त्यांची कामाची पद्धत अत्यंत वेगळी आहे. म्हणजे गोरक्षकर सर आणि बाबासाहेब दोघांचंही. पण शेवटी विषय एकाच म्हणजे काय म्हणतात उद्देश सेमच आहे की तो म्हणजे इतिहासाचा वापर. म्हणजे त्यांचा सगळा भर की जे काही आपण शोधतो आहोत, जे काही आपण मांडण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचा त्या पिढीला किंवा समाजाला त्याचा नक्की काय वापर आहे. शेवटी अल्टिमेट उद्देश तोच होता. आणि मग त्यातनं ह्या सगळ्या जो तुम्ही शाकार जत्रेचा उल्लेख केला की आमच्या रेग्युलर मीटिंग्स व्हायच्या ते एक्झिबिशन डिझाईन करताना की वेगवेगळ्या सब थीम्स होत्या आणि त्या सब थीम्सच्या अंडर आम्ही वेगवेगळे विषय शोधत होतो की तिथे काय मांडायचं. तर शाकार जत्रा हा जो आम्हाला कुठच्या तरी काहीतरी एका रेफरन्समध्ये ते मिळालं होतं आणि ते नेऊन त्यांना दाखवलं होतं कन्फर्म करायला की खरंच असं काही असायचं का शाकार जत्रा म्हणून. कारण तो विषय असा होता की शाकार जत्रा इज मोर लाईक अ रेग्युलर मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी की ज्याला थोडाफार उत्सवाचं स्वरूप द्यायचं.
आणि इव्हन बाबासाहेब सुद्धा ते ऐकून अगदी एक्साइट झाले होते की खरंच असं होऊ शकतं. आणि मग अगदी तो विषय आमचा पुढे ह्याच्यावरही गेला की जर का हे पूर्वी असं होत होतं की रेग्युलरली किल्ला मेंटेन करायला वर्षातनं एकदा सगळ्या आजूबाजूच्या गावातली लोक एकत्र यायची, तर मग आजही तसंच होऊ नाही का शकत. सो ह्या विचाराने ते पण एक्साइट झाले होते आणि आमची अगदी अख्खी पूर्ण टीम पण एक्साइट झाली होती. तर असे सगळे काय काय बरेच छोटे छोटे इन्सिडेन्सेस आहेत. खूप चांगले अनुभव आणि त्या इतक्या संपन्न व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळणं आणि त्याच्यामुळे पुढच्या कामासाठी प्रेरणा मिळणं, ही प्रेरणा घेऊन आत्ता काय सुरू आहे? मी आता PhD साठी रजिस्ट्रेशन केलं आहे. माझं पहिलं सेमिस्टर झालंय. सो मी आता अहमदाबादला असते आणि अहमदाबादला सेप्ट युनिव्हर्सिटी म्हणून आहे की ज्यांचा फोकस आर्किटेक्चरल डिझाईन म्हणूनच आहे. म्हणजे सगळंच आर्किटेक्चरमधल्या ज्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत त्याच्यावरती त्यांचा फोकस आहे. मी तिथे शिकवते पण आणि आता मी माझी PhD पण सुरू केली आहे. आणि युनिव्हर्सिटीचंच रिसर्च सेंटर आहे. तर त्या रिसर्च सेंटरचा भाग म्हणून आम्ही ॲडव्हान्स डिजिटल टेक्निक्स ह्या विषयात काम करण्यासाठी ह्याच्यावरती आमचं काम चालू आहे की कशा पद्धतीने डॉक्युमेंटेशन जास्तीत जास्त जागांचं करता येईल. आणि मग ह्याच्यासाठी आम्हाला इव्हन UKची नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी म्हणून आहे तेही मदत करतात. तर त्या कामाचा भाग म्हणून आम्ही कच्छमधलं अख्खं गाव स्कॅन केलं. तर मग अशी जसं आपण इथलं म्हणत होतो की कर्णेश्वरचं अख्खं मॅपिंग व्हायला पाहिजे, तसं आम्ही अख्ख्या गावाचं 3D लेझर स्कॅनर असतो. तर अशा किंवा इतरही काही टेक्निक्स आहेत, डिजिटल टेक्निक्स आहेत की जे मॅन्युअली मला मेजरमेंट घ्यायला जर का खूप वेळ लागत असेल तर मग ते काम स्लो होतं. तर त्याच्याऐवजी नाव वी आर मुव्हिंग ऑन टू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज फॉर रेकॉर्डिंग. तर त्या पद्धतीचं काम चालू आहे. आणि माझा PhDचा विषय परत किल्ल्यांच्या बाबतीत आहे. तर तिथे पण त्याच्यासाठी इव्हन डिपार्टमेंटमधनं सुद्धा गायडन्स आहे. तर सध्या तरी आता हे चालू आहे की PhD आणि रिसर्च. थिबा पॅलेसच्या वस्तू संग्रहालयाचं काही काम आता सुरू आहे? हो. तर जी 13 स्टेट म्युझियम्स आहेत त्यातलं एक रत्नागिरीमध्ये आहे थिबा पॅलेस. आणि त्याचं काम पुण्याच्याच कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट आहेत तेजस्विनी आफळे म्हणून. तर त्यांच्या संस्थेच्या मार्फत त्यांच्या फर्मच्या सोबत मी पण काम करते आहे इथलं लोकल रिसोर्स पर्सन म्हणून. आणि तिथे आता आम्ही 14 वेगवेगळ्या गॅलरीज डिझाईन करतो आहोत की कोकणाचा इतिहास तिथे मांडता यावा म्हणून. म्हणजे प्री हिस्ट्रीपासनं ते अगदी आत्ताच्या पिरियडमधलं. आणि त्याच्यामध्ये आम्ही कातळशिल्प वगैरे हा सगळा पिरियड घेतोच आहोत. इव्हन जो सगळा कोकणाचा मोठा समुद्र किनारा आहे, सो जी नेव्हल हिस्ट्री आहे ती पण मांडण्याचा प्रयत्न आहे की ऑलरेडी डिपार्टमेंटकडे बरीचशी मॉडेल्स केलेली आहेत की जे शिवाजी महाराजांचं आरमार होतं तेव्हाच्या होड्या किंवा शिबाडं सगळी कशी होती त्याची छान मॉडेल्स केलेली आहेत. तर ती सगळी मांडण्याचा प्रयत्न आहे, कोकणाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न आहे. तर ते काम सध्या चालू आहे. तुमच्या कार्यासाठी कलांगणच्या वतीने खूप मनापासून शुभेच्छा देतो. मृदुलाजी, अगदी शेवटच्या टप्प्यात या संवाद मालिकेच्या संवादाच्या आपण सुरुवात केली होती की मी तुम्हाला ह्या संवादाचा सुरुवात करताना असं म्हटलं की हे जे हेरिटेज आहे हा बोजा असं वाटण्याची मानसिकता आज समाजामध्ये आहे का? जर आपण बघितलं की वारसा स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या मध्ये परदेशी पर्यटकांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे आणि त्याच्या अनुषंगाने परदेशी विनिमय चलन हे सुद्धा या निमित्तानं आपल्या देशाला मिळत असतं. जवळपास असं एका अभ्यासामध्ये आलेलं आहे की 7% देशाच्या GDPच्या एवढं चलन आपल्याला त्या निमित्ताने मिळत असतं. एवढी त्याची उपलब्धी असताना सुद्धा हा बोजा वाटावा अशी मानसिकता आहे, हे बदलत नाही. ह्या आपण ज्या मूळ मुद्द्यावरून आपल्या संवादाला सुरुवात केली होती ह्या सगळ्या तुम्ही आत्तापर्यंत इतकं त्याचं महत्त्व सांगितलं, त्याच्यातली टेक्निकल बाजू सांगितली, या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा त्या प्रश्नाकडे, मूळच्या संवादाच्या पहिल्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? ह्या सगळ्याच वास्तू हा वेगवेगळ्या पद्धतीने जे काही टिकलं आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आजच्या काळासाठी ते रिसोर्सेस आहेत. तुम्ही म्हटलं तसं की टुरिझमच्या माध्यमातून त्यातनं रेव्हेन्यू जनरेशन होऊ शकतो. माझ्या दृष्टीने ॲज अ नॉलेज म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत की आता सध्या क्लायमेट चेंज हा अगदी मोठा ऐरणीवरचा विषय आहे आणि त्याच्यामधनं होणारी मनुष्यहानी पण खूप आहे. तर बऱ्याचदा ही जी ट्रेडिशनल कन्स्ट्रक्शन्स आहेत किंवा ही आहेत त्याचा अभ्यास करून इव्हन ते पण पॉसिबल होऊ शकतं की लोकली जे काही प्रॉपर आहे तसंच बांधून. सो ॲज अ नॉलेज सोर्स इट इज इम्पॉर्टंट. आणि त्याचसोबत हे जे बाकीचे आस्पेक्ट आहेत की त्याकडे बघण्याचे की ते बोजा न वाटावा, तर त्याच्यासाठी माझ्या दृष्टीने हे पण प्रयत्न केले पाहिजेत की जुने स्किल्स कसे रिवाईव्ह करता येतील. की जुनं जे बांधून झालं आहे ते वेगळं
पण जर का नवीन बांधताना सुद्धा मी जुन्या पद्धतीने बांधू शकले किंवा जुन्या स्किल्सच्या सोबत, जुन्या मटेरियल सोबत बांधू शकले, तर दॅट इज वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, और दॅट इज अ वे फॉरवर्ड. की मग आता इव्हन जे जुन्याची जपणूक करताना जो त्रास होतो, कारण स्किल्सच अवेलेबल नसतात, की दगड घडवायचा आहे तर त्याच्यातला चांगला काम करणारा माणूस इझिली मिळत नाही, मिळाला तरी तो खूप महाग असतो. तर हे जितक्या प्रमाणात आपण नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा जुन्या टेक्निक्सचा अंतर्भाव करायला लागू, तेवढं हे करणं सोपं होईल आणि मग तेवढा तो बोजा नाही वाटणार. नक्कीच. सो दॅट कॅन बी वन वे फॉरवर्ड, पण त्यासाठी सगळ्यांनीच मिळून बरेच प्रयत्न करायला लागतील आणि कन्सिस्टंटली करायला लागतील. मृदुलाजी, आज या संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेसाठी तुम्ही वेळ दिलात, त्याच्याबद्दल कलांगणच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो. आजच्या या संवाद मालिकेचा समारोप करताना काय सांगा? मेन तर मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आवडतील, आणि स्पेशली एवढ्या छान जागी हे रेकॉर्डिंग होऊ शकलं त्यामुळे फार मजा आली बोलायला. आणि आय जस्ट होप की माझा मूळ उद्देश हा होता की ह्या फील्डमधलं शिक्षण घेऊन परत इथे येऊन काम करणं. सो आय जस्ट होप की आय गेट मोर अपॉर्च्युनिटीज आणि तुमच्या सगळ्यांसोबत इंटरॅक्ट करून मला माझं नॉलेज अजून ब्रशअप करता येईल. वा वा, क्या बात आहे. या तुमच्या सगळ्या कार्याला आणि तुमच्या पुढच्या संपूर्ण कारकिर्दीला शुभेच्छा देतो. तुमच्या ह्या एका तुम्ही वेगळी वाट चोखाळलेली आहे, कारण ही एक लौकिक अर्थाने की जी फार कमी लोक निवडतात, तर त्याही तुमच्या या कारकिर्दीमध्ये तुम्हाला यश लाभो अशी कर्णेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा कलांगणच्या वतीने तुमचे खूप खूप मनापासून आभार मानतो. मित्रांनो, आमच्या या संवाद मालिकेच्या बद्दल तुम्हाला काय वाटलं, या तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय, तुमची मतं आम्हाला जरूर नक्की लिहून कळवा. आपण आमच्या या संपूर्ण मालिकेला जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. या संवाद मालिकेतून आज आपला इथे निरोप घेतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.